मित्रांनो, आपण बघत आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स इयत्ता 10वीचं पहिलं चॅप्टर. त्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 साठी लागणाऱ्या दोन बेसिक कन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे. पहिली कन्सेप्ट आहे डिटर्मिनंट आणि दुसरी कन्सेप्ट आहे क्रॅमर्स रूल. जर या दोन कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या तर विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट 1.3 तुमच्यासाठी खूप सोपा असणार आहे. तर पहिली कन्सेप्ट बघूया, डिटर्मिनंट. काय आहे डिटर्मिनंट कन्सेप्ट? डिटर्मिनंट ही अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. दोन व्हर्टिकल लाईन्समध्ये समजा नंबर्स लिहिलेले आहेत ए बी सी आणि डी. तर या पद्धतीची केलेली जी मांडणी आहे हिला म्हणतात डिटर्मिनंट. डिटर्मिनंट दाखवण्यासाठी तुम्ही कॅपिटल डी वापरू शकता किंवा कॅपिटल ए बी सी डी लेटर्सचा वापर करू शकतात. तर यात ही जी आडवी ओळ आहे ए बी आणि सी डी याला म्हणतात रो. ए बी हा पहिला रो आहे, सी डी हा दुसरा रो आहे. तर ए सी हा पहिला कॉलम आहे, तर बी डी हा दुसरा कॉलम आहे. आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करतात? तर खूप सोपं आहे. या दोघांचा गुणाकार करा ए डी, त्यातून मायनस करा या दोघांचा गुणाकार बी सी. ए डी मायनस बी सी ही आहे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. पुन्हा एकदा क्लिअर करा. या पद्धतीची जी मांडणी दोन व्हर्टिकल लाईन्समध्ये या पद्धतीने जे नंबर्स लिहिले आता या मांडणीला म्हणतात डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंटमधल्या या ज्या आडव्या ओळी आहेत ए बी पहिला रो, सी डी दुसरा रो, ए सी पहिला कॉलम, बी डी दुसरा कॉलम. तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करतात? ए आणि डीचा गुणाकार ए डी मायनस बी सी. ए डी मायनस बी सी व्हॅल्यू होते या डिटर्मिनंटची. तर या पद्धतीने सॉल्व करतात डिटर्मिनंट. फॉर एक्झाम्पल समजा एक डिटर्मिनंट दिला आहे, एक डिटर्मिनंट दिला आहे ज्यात पहिला रो आहे 1 2, दुसरा रो आहे 3 -1. जर याची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही फाइंड करू शकतात. तर सगळ्यात पहिली स्टेप करायची तुम्हाला 4 ब्रॅकेट करून घ्यायचे. कशा पद्धतीने? पहिले 2 ब्रॅकेट मायनस दुसरे 2 ब्रॅकेट. तर या पहिल्या 2 ब्रॅकेटमध्ये काय लिहायचे तुम्हाला? या दोन्ही संख्या. लक्षात ठेवा ऑर्डर चेंज व्हायला नको. पहिले या दोन्ही संख्या 1 -1 मायनस दुसऱ्या या 2 ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे? या दोन्ही संख्या 3 2. आता सिम्प्लिफाय करा. 1 × -1 -1. हे मायनस साइन ॲज इट इज. 3 × 2 6 -1 -6 -7 ही झाली या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचे 2x2 ऑर्डरचे डिटर्मिनंट. 2x2 कारण याच्यात 2 रो आहे आणि 2 कॉलम्स आहे, त्यामुळे हा जो डिटर्मिनंट आहे हा 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल सुद्धा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तर बघूया क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलचा यूज करून आपण सॉल्व करू शकतो सायमल्टेनियस इक्वेशन. तर बघा समजा तुम्हाला दिलेले इक्वेशन्स जर या पद्धतीने असतील a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 हे आहे पहिलं इक्वेशन. आणि दुसरं इक्वेशन आहे a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 हे आहे तुमचं दुसरं इक्वेशन. तर तुम्हाला जर या पद्धतीने इक्वेशन्स दिलेले नसतील तर सर्वात पहिले तुम्हाला या पद्धतीने इक्वेशन्स लिहून घ्यायचे. एक्सची टर्म वायची टर्म इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म, एक्सची टर्म वायची टर्म इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म. सर्वात अगोदर पहिली स्टेप या पद्धतीने इक्वेशन्स लिहून घ्या, नंबरिंग करा 1 2. आता यामध्ये आपल्याला 3 व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे. पहिली व्हॅल्यू डीची, त्यानंतर दुसरी व्हॅल्यू
डी एक्सची, त्यानंतर तिसरी व्हॅल्यू डी वायची, त्यानंतर आपल्याला मिळणार आहे एक्स आणि वाय. तर विद्यार्थी मित्रांनो, नीट समजून घ्या, अतिशय सोपी कन्सेप्ट आहे क्रॅमर्स रूल. जर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे असतील क्रॅमर्स रूलने, तर सर्वात पहिली स्टेप दिलेले इक्वेशन या पद्धतीने लिहा. त्यानंतर तुम्हाला फाइंड करायचा आहे डी. कसा फाइंड करतात डी, तर नीट लक्ष द्या. तर डी फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे कॉन्स्टंट घ्यायचे नाही, तर काय घ्यायचं आहे, A1 B1 A2 B2. आणि हे सॉल्व कसं होईल, आपण जे 4 ब्रॅकेट घेतले होते त्यानुसार सॉल्व करा. ज्यांना समजतं त्याने डायरेक्ट करा. A1 B2 A1 B2 मायनस A2 B1 A2 B1. ही झाली डीची व्हॅल्यू. कशा पद्धतीने फाइंड केलं, एक्स वायचे कोइफिशियंट्स लिहून घेतले, A1 B1 A2 B2, क्रॉस मल्टिप्लिकेशन A1 B2 मायनस A2 B1. ही झाली डीची व्हॅल्यू. त्यानंतर डी एक्सची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, अतिशय सोपं आहे. डी एक्समध्ये तुम्हाला एक्सचे जे कोइफिशियंट्स आहेत ते रिप्लेस करायचे कॉन्स्टंटनी. उदाहरणार्थ हे B1 B2 ॲज इट इज राहतील, B1 B2 ॲज इट इज. जे एक्सचे कोइफिशियंट्स आहेत A1 A2 हे रिप्लेस होतील C1 C2ने. इथे येईल C1, इथे येईल C2. कसं फाइंड करणार, रेग्युलर या दोघांचं मल्टिप्लिकेशन B1 B2 C1 किंवा C1 B2 काही लिहा, C1 किंवा B2 C1 मायनस C2 B1 किंवा B1 C2. काय केलं, जर तुम्हाला डी एक्स फाइंड करायचं असेल तर एक्सचे कोइफिशियंट तुम्हाला रिप्लेस करायचे C1 C2ने. अगदी त्याच पद्धतीने जर तुम्हाला डी वाय फाइंड करायचं असेल तर काय करणार विद्यार्थी मित्रांनो, या डिटर्मिनंटवर कॉन्सन्ट्रेट करा. आता आपल्याला वायचे जे कोइफिशियंट्स आहे B1 B2 ते रिप्लेस करायचे C1 C2ने. हे A1 A2 ॲज इट इज, A1 A2 ॲज इट इज. वायचे जे कोइफिशियंट आहे ते रिप्लेस होतील C1 C2ने. सॉल्व करताना रेग्युलर पद्धत A1 C2 मायनस A2 C1. पुन्हा एकदा क्लिअर करतो विद्यार्थी मित्रांनो, नीट समजून घ्या. तुम्हाला पहिले शोधायचं आहे डी. दिलेले इक्वेशन या पद्धतीने लिहायचे. दुसरी पद्धत डी शोधायचा आहे. कसा शोधणार डी, तुम्ही एक्स वायचे कोइफिशियंट लिहिणार A1 B1 A2 B2, शोधून घेणार व्हॅल्यू, या दोघांचा गुणाकार वजा या दोघांचा गुणाकार. त्यानंतर डी एक्सची व्हॅल्यू कशी शोधणार, डी एक्सची व्हॅल्यू तुम्हाला एक्सचे जे कोइफिशियंट्स आहे A1 A2 रिप्लेस करायचे C1 C2ने. हा B1 B2 ॲज इट इज. फाइंड करताना दोघांचा गुणाकार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. त्यानंतर डी वाय, या डिटर्मिनंटवर कॉन्सन्ट्रेट व्हायचं. आपल्याला वायचे कोइफिशियंट रिप्लेस करायचे C1 C2ने. मग A1 A2 ॲज इट इज, वायचे कोइफिशियंट रिप्लेस होतील C1 C2ने. त्यानंतर एक्स इज इक्वल टू, कसं फाइंड करणार एक्स, एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज म्हणजे आपल्याला मिळालेलं लिनियर इक्वेशनचं सोल्युशन. हे झालं सोल्युशन. या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचे क्रॅमर्स रूलवरचे उदाहरणं. जर आपल्याला माझं लेक्चर आपल्याला आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझं चॅनल DS मॅथ्स अकॅडमी.